पोरांनो, तुमच्याकडे हात पसरून भीक मागतो, परंतु तुमच्यासाठी मी आयुष्यभर खास्ता खाऊन पैसा कमवला आणि आयुष्याच्या शेवटी कमावलेला रिटायरमेंटचा सगळा पैसा तुम्हाला दिला आहे, तेही तुमच्या आईच्या सांगण्यावरून. मग त्याच प्रेमळ आणि मायेने भरलेल्या आईला असं मृत्यूच्या दारावरती ढकलून तुम्ही जाऊ नका रे. प्लीज कृपया करून तुम्ही तुमच्या आईचं ऑपरेशन करा आणि तिला जीवदान द्या. जी आई तुम्हाला डोळ्यांच्या नजरेआड देखील लहानपणी होऊ देत नव्हती, त्याच आईला तुम्ही आता तुमच्या डोळ्यात तेल घालून जपा. एक बाप आपल्या बायकोसाठी आपल्या स्वतःच्याच मुलांकडे प्रार्थना करत होता आणि स्वतःचेच दिलेले पैसे भीक मागण्यासारखे मागत होता, परंतु त्यांच्या मुलांना दया मात्र येत नव्हती. किशनरावांना आता समजलं नव्हतं आपल्या बायकोचं ऑपरेशन करायचं, यासाठी पैसे कुठून आणावे. घर विकले तरी तेवढे पैसे जमा होत नव्हते आणि मिळालेली आयुष्यभराची रक्कम सगळी मुलांच्या हातात दिली आहे. आता बायको गमवावी की मुलं, हा प्रश्न किशनरावांना पडला होता. तितक्यातच गोंधळलेल्या मनाने एक युक्ती आली आणि त्यांनी एक निर्णय घेतला. किशनरावांनी असा काही निर्णय घेतला की दोन्ही मुलांनी सरतेशेवटी आपल्या बाबांच्या पाया पडले आणि आईचे ऑपरेशन करायचं ठरवलं. परंतु ऑपरेशन करण्याच्या दिवशीच जेव्हा मुले आईला भेटण्यासाठी आली तेव्हा होत्याच नव्हतं झालं आणि एक अनर्थ घडला. तेव्हा मात्र किशनरावांनी जगाला एक खूप मोठा सल्ला दिला आणि आयुष्याच्या शेवटी आपल्या दोन्हीही मुलांना माफ न करता त्यांनी देखील आपल्या आयुष्याच्या दिव्याची वात विझवून ते अनंतात विलीन झाले. मित्रांनो, अशी काय घटना घडली की किशनरावांनी स्वतःच्याच मुलांना ह्या कलियुगातील नाठाळ मुले म्हणून घोषित केले, ते आपण आजच्या कथेमध्ये पाहूया. किशनराव काही दिवसांपूर्वी सरकारी नोकरीतून सेवानिवृत्त झाले होते. जोपर्यंत ते सरकारी नोकरीवरती होते तोपर्यंत त्यांना चांगला पगार आणि सुविधा मिळत होत्या. आता सेवानिवृत्तीनंतर त्यांना रिटायरमेंटचे पैसे मिळाले होते आणि दर महिना पेन्शन मिळणार होती, ती वेगळीच. किशनराव आणि यमुनाताई यांना 2 मुले होती. दोन्ही मुले बेंगलोर येथे मल्टीनॅशनल कंपनीमध्ये चांगल्या पदावर कार्यरत होती. किशनराव त्यांच्या पत्नीसह मुंबई येथे 2 खोल्यांच्या एका छोट्याशा घरात राहत होते. बाबा रिटायर झाल्यानंतर त्यांचा मोठा मुलगा सुभाष आईबाबांना त्यांच्यासोबत बँगलोरला घेऊन जाणार होता. तो आईबाबांना म्हणाला, आई बाबा, तुम्ही दोघांचं इथे राहणं मला अजिबात आवडत नाही. तुम्ही माझ्याबरोबर बेंगलोरमध्ये राहायलाच चला. तेव्हा त्यांचा लहान मुलगा मामा त्यांच्याकडे हट्ट करायचा की, आई बाबा, तुम्हाला तर माझ्यासोबत राहावंच लागेल. दोन्ही मुलांचं आपल्या आईबाबांवर असलेलं प्रेम पाहून यमुनाताई तर आनंदाने मन भारावून जायच्या. त्या आपल्या पतीला म्हणायच्या, अहो अहो आपण किती नशीबवान आहोत ना, आपली दोन्ही मुलं आपल्यावरती किती प्रेम करतात. तेव्हा किशनराव म्हणायचे, हो यमुना, आपण खूप नशीबवान आहोत. नक्कीच आपण मागच्या जन्मी काहीतरी पुण्याचं काम केलं असेल, म्हणून आपली दोन्ही मुलं आपल्यावरती एवढं प्रेम करतात. पण तरी किशनराव आपल्या मुलांकडे जाणे टाळायचे. ते दोन्ही मुलांना म्हणायचे, जोपर्यंत आमची जोडी सलामत आहे तोपर्यंत आम्हाला इथे राहू द्या, ह्याच घरात राहू द्या. ह्याच घरात मला आपलेपणा वाटतो आणि तसेच दुसऱ्या शहरात गेल्यावर आमचं मन तिथे लागणार नाही. पण यमुनाताईंना आपल्या मुलांसोबत राहावं वाटायचं. मुलांसोबत राहावे असे वाटायचे. किशनराव हसत म्हणायचे, जेव्हा मी हे जग सोडून जाईन ना, तेव्हा तुला तुझ्या मुलांकडेच तर राहायचं आहे ना. असं बोलल्यावर यमुनाताई नाराज व्हायच्या आणि म्हणायच्या, असं वाईट साईट बोलू नका. मी रोज देवाकडे प्रार्थना करते की मला सुहासिनीचं मरण येऊ दे. मी काही महिन्यांनी त्यांची दोन्ही मुलं आपल्या पत्नीसह आईबाबांकडे आली होती. बोलता बोलता त्यांनी बाबांकडे रिटायरमेंटच्या पैशांचा विषय काढला. दोघेही मुले म्हणाले, बाबा, तुम्हाला माहिती आहे ना, बेंगलोरमध्ये आम्ही दोघेही भाड्याच्या घरात राहतो. आमच्या पगारातून आम्ही दोघांनी घर खरेदी करण्यासाठी पैसे जमावले आहेत, पण तरीही काही पैसे कमी पडत आहेत. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की रिटायरमेंटचे जे काही पैसे तुम्हाला मिळाले आहेत ना, ते तुम्ही आम्हाला देऊन आमची मदत करावी. त्यामुळे त्यावेळी किशनराव मुलांना पैसे देण्याबद्दल काहीच बोलले नाहीत. त्यामुळे दोन्ही मुलं दुसऱ्या दिवशी बेंगलोरला निघून गेली. मुलांच्या बोलण्याचा बाबा विचार करत बसले असताना तेव्हा आई तिथे येते
आणि म्हणते, अहो माझं एक ऐकलात का? काल सुभाष आणि वामन तुमच्याकडे घर घेण्यासाठी पैसे मागत होते. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना पैसे द्यावेत. आपण आज नाही तर उद्या आपले जे काही आहे ते त्यांचंच तर आहे, त्यावरच तर अधिकार आहे ना त्यांचा. यमुनाताई आपल्या पतीला समजावत होते. पण किशनराव खूप व्यावहारिक विचार करणारे व्यक्ती होते. त्यांना इतक्यात आपल्या मुलांना पैसे द्यायचे नव्हते. ते आपल्या पत्नीला म्हणाले, यमुना तू जे काही बोलत आहेस ते बरोबर आहे. ठीक आहे, तू म्हणतेस त्याचप्रमाणे मी मुलांना पैसे देईन, पण देऊ नको रो. उद्या आपल्या दोघांपैकी कोणाला एखादा जर मोठा आजार झाला आणि हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळ आली तर आपण तेव्हा कोणाकडे हात पसरवायचे? आणि मला मान्य आहे की आपण आपल्या मुलांवर चांगले संस्कार केले आहेत, पण तरीही आजकाल कोणाची बुद्धी कधी बदलेल सांगता येत नाही ग. आणि तसे ते पैसे आपल्या म्हातारपणासाठी आहेत. यमुना, अनेकदा आपण पेपरमध्ये वाचतो आणि न्यूज चॅनलवरती देखील पाहतो, आजकालची मुले आपल्या आईवडिलांबरोबर कसे निर्दयीपणे वागतात. आणि हे बघ, असे पैशांचे निर्णय भावूक होऊन घ्यायचे नसतात. यावर यमुनाताई म्हणतात, असा का विचार करत आहात तुम्ही? मी सांगते, आपली मुलं अशी कधीच वागणार नाहीत. आणि तुम्ही असा का विचार करत नाहीत? जर त्यांना फक्त तुमचे पैसेच हवे असतील तर त्यांनी स्वतःच्या कमाईतून घर घेण्यासाठी पैसे जमवलेच नसते. आणि त्या पैशांतून ते घरच तर घेत आहेत ना, मग त्यात वाईट काय आहे? आई वडील या नात्याने आपलं कर्तव्य आहे की आपण आपल्या मुलांना मदत करावी. आणि आपल्याला पेन्शनचे पैसे तर दरमहा मिळतच आहेत की यातून आपण आपला इतर खर्च करू शकतो. यमुनाताई असं बोलल्यानंतर पुढे किशनराव काहीच बोलले नाहीत. आणि त्यानंतर किशनरावाने रिटायरमेंटची अर्धी रक्कम दोन्ही मुलांना देऊन टाकली. काही दिवसातच सुभाष आणि वामनने बेंगलोरमध्ये स्वतःसाठी फ्लॅट खरेदी केले. पाहता 3 वर्ष लोटली. आता यमुनाताई सारख्या आजारी पडू लागल्या होत्या. वयोमानानुसार त्या आजारी पडू लागल्या होत्या. त्यांना भूक लागणे कमी झाले होते आणि काही खाल्लं की उलटी व्हायची. त्यांना खूप वेळा डॉक्टरकडे चल म्हणायचे ते, पण यमुनाताई यांचे बोलणे टाळत होत्या. एके दिवशी किशनरावांना जाणवले की यमुनाताईंचे शरीर पिवळे होत चालले आहे. म्हणून त्यांनी जबरदस्तीने आपल्या पत्नीला हॉस्पिटलमध्ये नेले. डॉक्टरांनी त्यांना भरती करून घेतले आणि काही टेस्ट केल्या आणि त्यात निदर्शनात आले की यमुनाताईंचा लिव्हर खराब झाला आहे. डॉक्टरांनी किशनरावांना बोलून दाखवलं, याबद्दल सर्व काही सांगितले आणि 1 महिन्याच्या आत लिव्हर ट्रान्सप्लांट करण्याचा सल्ला त्यांनी दिला. किशनराव खूप घाबरले, पण डॉक्टरांनी वेळेतच जर ऑपरेशन झाले तर यमुनाताईंचा जीव वाचवता येऊ शकतो असेही सांगितलं. त्यांनी ऑपरेशनचा खर्च कमीत कमी 20 ते 25 लाख रुपये येईल असे सांगितले आणि सोबतच लिव्हरचा काही भाग देण्यासाठी डोनर लागेल असेही सांगितले. हे सर्व ऐकून किशनराव खूप बेचैन झाले. त्यांना काय करावं हे समजत नव्हतं. त्यांनी पटकन आपल्या दोन्ही मुलांना फोन केला आणि मुंबईला येण्यास सांगितले. ते खूप टेन्शनमध्ये आले होते, पण त्यांनी स्वतःला सावरले आणि ते आपल्या पत्नीसमोर गेले. यमुनाताई म्हणाल्या, डॉक्टर काय बोलले? किशनराव म्हणाले, काही खास नाही, थोडंसं लिव्हरमध्ये इन्फेक्शन झालं आहे आणि त्यासाठी एक छोटंसं ऑपरेशन करावे लागेल असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. यावर यमुनाताई गप्प बसल्या, काही बोलल्याच नाहीत. डॉक्टरांनी किशनरावांना सांगितले की पैशांची आणि डोनरची व्यवस्था झाली की मग हॉस्पिटलमध्ये लगेच कळवा. तसेच त्यांनी काही महत्त्वाची औषधं लिहून दिली आणि औषधे विकत घेऊन किशनराव आणि यमुनाताई आपल्या घरी गेले. जेव्हा मुले घरी आली तेव्हा किशनरावांनी आईच्या आजाराबद्दल आपल्या मुलांना सांगितले. ते म्हणाले, माझा ब्लड ग्रुप तुझ्या आईच्या ब्लड ग्रुपशी मिळतो. मी तुझ्या आईला लिव्हर डोनेट करू शकतो, पण आता ह्या वयामध्ये लिव्हर डोनेट करणं म्हणजे रिस्क घेण्यासारखं आहे असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. सुभाष आणि वामन, तुम्ही दोघेही उद्या हॉस्पिटलमध्ये जाऊन तुमचा ब्लड ग्रुप चेक करून घ्या. त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला ऑपरेशनची व्यवस्था करता येईल. आणि हो, ऑपरेशनचा खर्च 20 ते 25 लाख रुपये सांगितलेला आहे. डॉक्टरांनी, मुलांनो तुम्हाला तर ठाऊकच आहे ना की मी माझ्या रिटायरमेंटचे सगळे पैसे मी तुम्हा दोघांनाही दिले आहेत, अर्धे. आता माझ्याजवळ काहीच नाहीये, त्यामुळे आता ऑपरेशनचा खर्च तुम्हालाच करावा लागणार आहे. लिव्हर द्यावे लागणार आहे. हे ऐकून दोघेही घाबरले.
पण आपल्या वडिलांसमोर दोघेही गप्प राहिले आणि दुसऱ्या दिवशी आपला ब्लड ग्रुप चेक करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेले. त्यांनी विचार केला होता की ब्लड ग्रुपचा मॅच होईलच असे नाही आणि डोनर मिळाला नाही तर पैसेही देखील द्यावे लागणार नाही. पण ब्लड ग्रुप चेक केल्यावर समजलं की दोन्ही मुलांचा ब्लड ग्रुप आईशी जुळतोय आणि हे ऐकून किशनरावांना खूप आनंद झाला. त्यांनी आनंदाच्या भरात आपल्या मुलांना विचारले. आनंदाच्या भरात किशनरावांनी आपल्या दोन्ही मुलांना विचारले, मग केव्हा करायचं तुमच्या आईचं ऑपरेशन? सुभाष आणि वामन दोघेही एकमेकांकडे पाहू लागले. बाबा पुढे म्हणाले, तुम्हा दोघांपैकी त्याला आपल्या ज्याला आईचा लिव्हर द्यायचा आहे त्यांनी लवकरात लवकर ऑफिसमध्ये सुट्टीचा अर्ज द्या, कारण मला असं वाटते की लवकर ऑपरेशन होऊन तुमची आई बरी होऊन घरी यावी. लिव्हर डोनेट करण्याच्या भीतीने दोघेही घाबरले होते. धाकटा मुलगा म्हणाला, बाबा तुम्हाला तर ठाऊकच आहे की मला खूप लहान मुलं आहेत आणि मी जर ऑफिसमध्ये न जाता घरी बसून राहिलो तर माझ्या कुटुंबाचं काय होईल? तुम्ही दादाला सांगा आईला लिव्हर द्यायला. असे बोलून त्याने आपली बाजू झटकून टाकली. किशनरावांनी आपल्या मोठ्या मुलाकडे पाहिले तर तो हाताची घडी घालून उभा होता. हाताची घडी घालून बाबांकडे पाहत होता. बाबा त्याच्याकडे येताच तो म्हणाला, बाबा मलाही वाटते आई लवकरात लवकर बरी व्हावी, पण मी तुमच्या सुनेला याविषयी बोललो असता ती मला म्हणाली की आईचं आता वय झालं आहे, पण माझ्यासमोर तर पूर्ण आयुष्य पडलं आहे, त्यामुळे तिला हे रिस्क घ्यायची नाही. आणि बाबा मला तिचे हे बोलणे बरोबर वाटत आहे. आपल्या दोघे मुलांच्या तरुण असे स्वार्थीपणाचे बोलणे शब्द ऐकून बाबा शून्य झाले. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्यांना विश्वास बसत नव्हता की आपलीच मुलं स्वतःच्याच आईसाठी असा विचार करतील. बरीच रात्र झाली होती म्हणून दोघेही भाऊ झोपायला गेले. पण किशनरावांची झोप मात्र पूर्णपणे उडाली होती. त्यांच्या समोर जुन्या आठवणी जाग्या झाल्या. लग्न झाल्यानंतर 6 वर्ष त्यांना मुलबाळ होत नव्हते. मुलं होण्यासाठी त्यांनी कित्येक देवांना नवस केले, किती दवाखाने दाखवले. तेव्हा दवाखाने केले तेव्हा कुठे सुभाषचा जन्म झाला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी किशनरावांनी पाहिले तर सुभाष आणि वामन बेंगलोरला जाण्यासाठी तयारी करत आहेत. ते म्हणाले, ठीक आहे, तुम्ही दोघांनी लिव्हर द्यायचा नसेल तर नका देऊ, पण आता लगेच पैशांची व्यवस्था करा, कारण मी तुमच्या आईला लिव्हर देण्याचे ठरवले आहे. यावर लगेच मोठा मुलगा म्हणाला, बाबा ते पैसे तर घर घेण्यासाठी खर्च झाले आहेत, आता आमच्याकडे पैसे नाहीयेत. बाबा एवढा धाकटा मुलगा म्हणाला, बाबा तुम्हाला असं वाटत नाही का आईवर एवढे पैसे खर्च करणे म्हणजे पैसे वाया घालवण्यासारखे आहे? आणि असेही जर आईचं ऑपरेशन झालं तर आई अशी आणखीन किती दिवस जगणार आहे? जास्तीत जास्त 1 नाही तर 2 वर्ष. मग त्यासाठी एवढी मोठी रक्कम खर्च करणे योग्य आहे का? पैसे मागताना जरा तरी विचार करायचा ना बाबा. असे बोलून दोघे आईला न भेटताच बेंगलोरला सरळ निघून गेले. साधारण 1 आठवड्यानंतर दोन्ही मुले पुन्हा परत आली. दोघे भयंकर रागात होते. ते आपल्या बाबांना म्हणाले, बाबा तुम्ही असं कसं वागू शकता? आणि कोणता बाप आपल्या मुलांवरती केस ठोकतो? तुम्ही आमच्यासाठी जे काही केलं ते आमचं कर्तव्य होतं. जगातील प्रत्येक आईवडील आपल्या मुलांना शिकवून मोठे करतात आणि याचा अर्थ असा नाही की ती सर्वजण आपल्या मुलांवर केस करतील. धाकटा मुलगा म्हणाले, हे सर्व करून समाजात तुमचीच बदनामी होईल. हे सर्व ठाऊक आहे का तुम्हाला? बाबा हे ऐकून किशनराव रागाने म्हणाले, तुम्ही दोघेही बरोबर बोलत आहात. बदनामी तर होईलच ना, पण ती माझी नाही, ती तुमची होईल. आईच्या उपचारासाठी मला तुमच्यावर केस करावी लागली. एक गोष्ट लक्षपूर्वक ऐका हो मुलांनो, मी एक बाप म्हणून तुम्हाला माफ करू शकतो, कारण तुमच्या आईला लग्न करताना 7 वचने दिली होती. त्या 7 वचनांमध्ये एक वचन असंही होतं की मी तिच्यासाठी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत लढेल. सुभाष बाळा, तुला माहित नाही म्हणून सांगतोय, तुझ्या जन्माआधी तुझी आई सरकारी नोकरी करत होती, पण जेव्हा तुझा जन्म झाला तेव्हा तुझ्या संगोपनासाठी तुझी व्यवस्था काळजी घेता यावी यासाठी तिने सरकारी नोकरीचा त्याग केला. तिने विचार केला की माझ्या मुलापेक्षा पैसा महत्वाचा नाहीये. पैसा सर्व काही असू शकत नाही. आणि आज जेव्हा तुझी आई जीवन मरणाच्या दारात आहे, तिच्या उपचारांसाठी पैशांची गरज आहे, तेव्हा तिच्यासाठी पैसे खर्च करणे म्हणजे पैसे बर्बाद होतील असं वाटत आहे का तुला? आणि वामन तू लहानपणी तापाने फणफणत होता, त्यावेळेस तुझ्या आईने मी घरात नसताना तुला उचलून पायी डॉक्टरांकडे नेलं होतं, कारण डॉक्टरांनी घरी येण्यासाठी जास्त पैसे मागितले होते आणि त्यावेळेस आमच्याकडे पैसेही जास्त नव्हते. आज तोच मुलगा असं बोलतोय की मरण तर सर्वांनाच येणार आहे, एक ना एक दिवस
सर्वांना हे जग सोडून जायचं आहे आणि ह्या वयात आईवर लाखो रुपये खर्च का करायचे? मुलांनो, तुम्ही बेंगलोरमध्ये शिकण्याचा हट्ट केला आणि हा हट्ट आम्ही पूर्ण केला. कारण पुढे जाऊन शिकून तुम्हाला चांगली नोकरी मिळेल. तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहाल. तुमच्या शिक्षणासाठी पैसे कमी पडू नयेत यासाठी आम्ही आमचं राहतं घर विकलं आणि आता 2 खोल्यांच्या छोट्याशा घरात देखील आम्ही आनंदाने राहतोय. अरे, आम्ही दोघांनी तुमच्यासाठी काय नाही केलं आणि आज तुम्ही लोक स्वतःच्या आईच्या उपचारासाठी पैसे देण्यासाठी नकार देत आहात. मला तर या गोष्टींचंच वाईट वाटत आहे. ज्या वेळेस तुमच्या आईला तुमचं असली स्वार्थी रूप कळेल त्यावेळेस तिला किती यातना होतील, किती त्रास किंवा दुःख होईल. तिला काय वाटत असेल त्या माऊलीला? सुभाष म्हणाला, अहो बाबा, तुम्ही जरा विचार कराल का? 20 ते 25 लाख रुपये ही काही छोटी रक्कम नाही. आणि काय गॅरंटी आहे हो आईचं ऑपरेशन झाल्यावर नीट होईल आई म्हणून? ते मुलांनो, माझा विचार झाला आहे आणि कोणत्याही परिस्थितीत मला माझ्या बायकोचं ऑपरेशन होऊन द्यायचं आहे. अरे बाबांनो, तुम्ही जरा विचार करा. पैसा नसेल तर आपण कमावू शकतो, पण तुमची आई जर एकदा गेली तर काही केलं तरी ती पुन्हा येऊ शकणार नाहीये. मी तर हे आमचे राहते घर देखील विकायला तयार झालो आहे. याचे 10 लाखांपेक्षा जास्त कोणीही देणार नाही. तुम्ही आईच्या ऑपरेशनसाठी पैसे द्यायला सरळ सरळ नकार दिला होता. त्यामुळे माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता आणि म्हणूनच मला कायद्याचा वापर करावा लागला. तुमच्या विरुद्ध केस दाखल करावी लागली. घर घ्यायला मी तुम्हाला जे पैसे दिले होते ते पैसे मला आता कृपया करून परत करा. दोन्ही मुले म्हणाली, बाबा तुम्ही आधी केस मागे घ्या. पण किशनरावाने केस मागे घेण्यासाठी नकार दिला. काही वेळाने जेव्हा किशनराव आपल्या पत्नीच्या खोलीमध्ये गेले तेव्हा यमुनाताई त्यांच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होत्या. त्यांनी विचारलं, तुम्ही सारखे सारखे बाहेर कुठे जाता? मला आजकाल चांगलं वाटत नाहीये. सतत तुम्ही माझ्याजवळ बसावं असं वाटतं आणि तुम्ही माझ्याजवळ बसायचं सोडून मला एकटीला सोडून बाहेर निघून जाताय. मी पूर्ण दिवसभर पेपर आणि TV पाहत बसते. यावर किशनराव म्हणाले, अगं यमुना, आता काही दिवसातच तुझं ऑपरेशन करायचं आहे आणि त्याबद्दल बोलण्यासाठी मी डॉक्टरांना भेटायला जातो. यमुनाताई म्हणाल्या, बरं ठीक आहे. त्या पुढे म्हणाल्या, अहो खूप दिवस झाले सुभाष आणि वामन मला भेटायला का बरं आले नाहीत? किशनराव शांत बसले. मनात म्हणाले, यमुना तुला कसं सांगू, आता आपली मुलं आपली राहिलेली नाहीत, स्वार्थी आणि मतलबी झालेली आहेत आणि तुला तुझ्या मुलांबद्दल सांगून आणखी त्रास करून द्यायचा नाहीये. मला तुला त्यानंतर विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन कोर्टाने 2च दिवसात केसला सुरुवात केली. जज साहेब देखील चकित झाले. एका बापाला आपल्याच मुलांवर यासाठी केस करावी लागली होती की मुलांना आईवर उपचार करणे म्हणजे त्यांना पैसा व्यर्थ घालवणे, वाया घालवण्यासारखे वाटते. ज्या आईवडिलांनी आपल्यावर मुलांना चांगले शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे केले, आज तीच मुले आपल्या आईवडिलांची जबाबदारी घेऊ शकत नाही. 3 दिवसांनी कोर्टाने असा निकाल दिला की एका आठवड्यातच दोन्ही मुलांनी आपल्या वडिलांकडून घेतलेले रिटायरमेंटचे पैसे व्याजासकट परत करावे. जर त्यांना हे शक्य झाले नाही तर त्यांच्या घराचा निलाव करण्यात येईल आणि त्या पैशांतून किशनराव त्यांच्या पत्नीवर उपचार केले जातील. कोर्टाबाहेर उभ्या असलेल्या मीडियाने ही केस हायलाईट करायला सुरुवात केली. 2 कलियुगी मुलांचा पराक्रम, आजचा हा निकाल पुढे येणाऱ्या पिढीसाठी एक उत्तम उदाहरण बनणार आहे. जेव्हा मुले लहान असतात तेव्हा आई वडील त्यांची काळजी घेतात, त्यांचे पालन पोषण करतात, आपल्या घासातला घास देतात, त्यांना शिकवून मोठं करतात. त्यामुळे मोठे झाल्यानंतर मुलांची देखील ही जबाबदारी बनते की त्यांनी आपल्या आईवडिलांचा सांभाळ करावा आणि आईवडिलांना सांभाळावं, त्यांच्या प्रत्येक गरजा पूर्ण कराव्यात. कोर्टाचा निर्णय ऐकून दोन्ही मुलं अबाक झाली. सर्व लोक त्यांच्याकडे काही विचित्रच नजरेने पाहू लागले. आता त्यांना समजले की त्यांनी निर्लज्जपणाचे कृत्य केले आहे. मुलांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली. घरी गेल्यानंतर त्यांचा मोठा मुलगा सुभाषने आपल्या बाबांचे पाय धरले आणि म्हणाला, बाबा मला माफ करा, मी आईला लिव्हर डोनेट करायला तयार आहे आणि ऑपरेशनसाठी लागतील तेवढे पैसे देण्यास तयार आहे. तेवढ्यात धाकटा वामन म्हणाल, नाही दादा, तू आईला लिव्हर डोनेट करणार आहेस तर मी ऑपरेशनचा सगळा खर्च देईन. किशनराव म्हणतात, मुलांना माझी एक विनंती आहे. तुमच्या आईला ह्या केसबद्दल मी काहीच बोललो नाही आणि तिला यापुढे याबद्दल काही समजता कामा नये. काहीच दोन्ही मुले मान खाली घालून उभे होते. आता किशनराव उशीर न करता दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांना भेटतात. डॉक्टरांनी 2 दिवसांनी ऑपरेशन करू असे बोलले आणि यमुनाताईंना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यास सांगितले. आता किशनराव निश्चिंत झाले. आता काही दिवसातच आपली पत्नी पूर्वीसारखी स्वस्थ होईल आणि असा विचार त्यांचा विश्वास पटू लागला.
त्यांना डॉक्टरांबरोबर चर्चा केल्यानंतर दोन्ही मुलांसह ते घरी आले. घरी आल्यानंतर ते आपल्या पत्नीच्या खोलीमध्ये गेले. त्यांनी पाहिले त्यांची पत्नी पेपर वाचता वाचता झोपली होती. ते म्हणाले, यमुना उठ, आम्ही आत्ताच डॉक्टरांकडे जाऊन आलोय. डॉक्टरांनी आजच त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्यास सांगितले आहे. बघ, आपली दोन्ही मुलं तुला भेटायला आली आहेत. बघ. किशनराव यमुनाताईंच्या हातातून पेपर काढून घेत होते आणि त्यांना जाणवलं की त्यांच्या पत्नीचे हात थंड पडले आहेत. त्यांना समजलं की त्यांची पत्नी हे जग सोडून निघून गेली आहे. किशनराव थरथर कापू लागले. दोन्ही मुले आईला उठवू लागली. मुलांना आता पश्चाताप होऊ लागला. आपल्याकडे बराच वेळ होता, पण केवळ स्वार्थासाठी, स्वार्थीपणामुळे आणि पैसे वाचावेत यासाठी आपण आईला कायमचे गमावून बसलोय. आईला आपणच कायमचं गमावून बसलोय. किशनरावांनी पेपर बाजूला ठेवताना दिसले. वरच्याच पानावर त्यांनी ठळक अक्षरात केसबद्दलची मोठ्या अक्षरात बातमी होती. कलियुगातील मुलांचा पराक्रम. मित्रांनो, शेवटी एवढेच म्हणणे, आयुष्य म्हणजे एक दिवा आहे आणि त्याच दिव्याला उजेड आणणारी वात म्हणजे आपले आई बाबा आहेत. ज्या मुलांना पैसा सर्व काही असे वाटते तर ते पैसे देऊनही सर्व काही विकत घेतील, पण त्यांना आईसारखा स्वर्ग आणि बाबांसारखी सावली कुठेही मिळणार नाही. तुम्हाला काय वाटते ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजची ही कथा कशी वाटली तेही कळवा. आणि चांगली वाटली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.